नियमांची अवज्ञा करणाऱ्या गुन्हेगारांना मैथून जीवनाची बेडी घातली जाते. इंद्रिय तृप्तीवर आधारित भौतिक संस्कृतीची प्रगती ही जीवात्म्याच्या भौतिक अस्तित्वाची कालमर्यादा वाढविण्यास कारणीभूत ठरते. म्हणून हा काम म्हणजे अज्ञानाचे प्रतीक आहे आणि या कामामुळेच जीवाला भौतिक जगतात राहणे भाग पडते. जेव्हा मनुष्य इंद्रिय तृप्तीचा भोग घेतो तेव्हा त्याला थोड्याफार सुखाची अनुभूती होत असेल, पण तथाकथित सुखाचा तो अनुभव हा इंद्रिय भोग करणाऱ्याचा परम शत्रू आहे. ओम अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञान अंजन शलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमा ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपणा सर्वांचं फार फार स्वागत आहे. जवळजवळ 15 दिवसानंतर तुम्हा सर्वांचे दर्शन होते. आनंद वाटतोय. मागील 2 सत्रामध्ये अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना कृष्ण बोलतायत. पहिले तर कृष्ण सांगतायत की व्यक्ती इच्छा नसताना देखील किंवा माहिती असून देखील की हे क्रिया माझं नुकसान करणार आहे, तरी देखील अशा क्रियेत का संलग्न होतो. का होतो? कृष्ण सांगतात काम एष क्रोध एष. कारण व्यक्ती काम भावनेने प्रभावित असतो. म्हणून व्यक्ती काम भावनेने प्रभावित असतो, म्हणून व्यक्ती अशी कृत्य करतो ज्या कृत्याने त्याचं स्वतःचंच नुकसान होतं. जर हा काम पूर्ण नाही झाला, म्हणजे ती इच्छा पूर्ण नाही झाली, तर तिचं क्रोधामध्ये रूपांतर होतं. म्हणून म्हटलं जातं काम आणि क्रोध हे 2 व्यक्तीचे शत्रू आहेत. अच्छा, असतात कुठे हे शत्रू? कुठे असतात? हां, कृष्ण उत्तर देतात ना 40व्या श्लोकामध्ये. जर तुम्हाला एखादा व्यक्तीच तुमचा शत्रू आहे असं जर तुम्हाला कळालं तर त्याला ठार करावं लागेल. आणि ठार करायचं असेल तर त्याचं स्थान माहिती पाहिजे. ऑपरेशन सिंदूर अड्डाच माहिती नाही, उडवणार काय? तर या काम आणि क्रोधाचा अड्डा
कृष्ण सांगतात काय आहे? इंद्रियाणी मनोबुद्धीर. इंद्रियाणी मनोबुद्धीर यस्य अधिष्ठानम उच्यते. अधिष्ठान म्हणजे राहण्याचं ठिकाण, पहिलं राहण्याचं ठिकाण किंवा मुख्य राहण्याचं ठिकाण काय आहे? कुठे राहतो काम? इंद्रियाणी मनः बुद्धी. पहिलं त्याचं ठिकाण आहे इंद्रिय. तर अनियंत्रित इंद्रिय ही नेहमी जीवात्म्याला वेगवेगळ्या विषय भोगाच्या पाठीमागे लावतात. आत्ताच भोजन झालेलं तरी देखील जेव्हा आपण बाहेर निघतो आणि एक सुंदर पकोड्याचा सुगंध येतो, नाक कुणीकडे जातं? नाक नाही, पूर्ण शरीर घेऊन जातं. बरोबर ना? भोजन झालेलं आहे, पोटामध्ये जागा पण नाही आहे. पहिलं कामाचं स्थान आहे इंद्रिय. पण ह्या इंद्रियांकडे ती क्षमता नाही आहे. कशाची? स्वतः जाण्याची. इंद्रिय का कुठलेही कार्य स्वतःहून करत, कोणाची सहायता पाहिजे त्यांना? बुद्धीची सहायता पाहिजे. अनलेस अँड अंटिल जोपर्यंत बुद्धी निर्णय घेणार नाही, चला 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 पकोडे खायचे पकोडे खायचे, तोपर्यंत पाय चालणार नाही. कधी कधी एवढा थकवा आलेला असतो, व्यक्ती बसलेला असतो, आई म्हणते किंवा वडील म्हणतात जा दळण घेऊन ये. उठतं का शरीर? टी व्ही समोर बसला असेल तर का नाही उठत? बुद्धी निर्णयच घेत नाही की नाही मला जायचं आहे. किंवा मॅच चालू आहे, समोर बसला टी व्हीच्या आणि माहिती आहे की उद्याला पेपर आहे किंवा एखादं महत्त्वाचं कार्य करणं बाकी आहे. उठता येतं का? कधी उठता येत नाही. जोपर्यंत बुद्धी निर्णय घेत नाही की मला ते करायचं आहे, तोपर्यंत उठता येत. तर काम जो आहे तो इंद्रिय, मन आणि बुद्धीमध्ये वास करतो. बुद्धी जर मनाच्या आधिपत्याखाली असेल, कोणाच्या? मनाच्या. बुद्धी, तर अशी बुद्धी तिला म्हणतात भ्रष्ट बुद्धी. काय म्हणतात? किंवा दुसऱ्या भाषेमध्ये करप्टेड, इंग्लिशमध्ये म्हणतात करप्ट. करप्ट म्हणजे भ्रष्ट. तुम्हाला माहिती आहे कधी कधी असं लॅपटॉपमध्ये मोबाईलमध्ये व्हायरस येतात. काय करतात ते? मेमरी करप्ट करतात. बरोबर ना? तर कामरूपी व्हायरस हा बुद्धीची आकलन क्षमता, बुद्धीची निर्णय क्षमता याला करप्ट करून टाकतात. मग बुद्धी कुणाच्या म्हणण्यानुसार वागते? मनाच्या म्हणण्यानुसार वागते. त्या रस्त्याने जात असताना पकोड्याचा दररोजच सुगंध येतो. आजच का पकोड्यांनी आपल्याला आकर्षित केलं? कारण मनामध्ये जी भावना आहे जतन केलेली की मला पकोडे आवडतात, ती भावना इंद्रियांपर्यंत पोहोचते, है ना? किंवा इंद्रियांची जी माहिती आहे ती मनापर्यंत पोहोचते पकोडे, आणि मन विचार करता मागे खाल्ले होते छान लागले. पण आता खाणार कसं? तर बुद्धी निर्णय घेते. खिशात पैसे आहेत का? नाही, पैसे नसले तर काय झालं? मित्र आहेत ना आपल्याकडे, खाऊ घालणारे मित्र आहेत ना. तर अशा पद्धतीने बुद्धी चालना देते की असं कर. किंवा कधी कधी मग बुद्धी सांगते पैसा नाही, मित्र नाही, मग काय कर? खायचं तर आहे, मग काय कर? चोरी कर. सर्व सुरू होतं काम इच्छेने. तर ही काम इच्छा मनामध्ये जतन केलेली असते आणि मन ती इच्छा इंद्रियाच्या द्वारे पूर्ण करतं. म्हणून पहिला आपला जो वार असणार आहे तो कुणावर असला पाहिजे? हो, मनावर असला पाहिजे. परंतु दिसत नाही ना मन दिसत नाही. मग कुणावर असलं पाहिजे?
इंद्रियांवर असला पाहिजे. कुणावर असला पाहिजे? इंद्रियांवर. की मी खाईल तर प्रसाद खाईल, बाकी काही नाही खाणार. हे काय? इंद्रियांवर नियंत्रण आहे. कृष्ण 41 तस्मात इंद्रियाणी आदव. तस्मात इंद्रियाणी आदव. आदव म्हणजे आधी, सगळ्यात आधी काय करायचं? कारण इंद्रिय दिसतात. इंद्रिय विषयाच्या पाठीमागं पळताना पण दिसतात, म्हणून त्यांना असा कुठलाच व्यक्ती ह्या जगात सापडणार नाही ज्याच्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत. का? कारण त्याचा इथे जन्मच सिद्ध करतो की मन कसं आहे? अशुद्ध आहे. शुद्ध मन इथे नाही राहणार. शुद्ध मन राहण्याचं स्थान हे भौतिक जगत नाही आहे. म्हणून आपला प्रयत्न काय चालू आहे? आपण जेव्हा हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, मंत्र जप करून आपण काय करण्याचा प्रयत्न करतोय? मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा काय होईल? इथे राहणार नाही. इथे राहणार नाही. मन अशुद्ध आहे म्हणून इथे आहोत. मन शुद्ध झालं तर शुद्ध वातावरणात राहून, शुद्ध वातावरणाला आध्यात्मिक जगत म्हटलं जातं, वैकुंठ. तर कधी कधी आपल्याला अहंकार येऊ शकतो की आम्ही लई म्हणजे इतक्या दिवसापासून आम्ही भक्ती करतोय. जोपर्यंत इथे आहोत समजायचं की आपलं अजून शुद्धीकरण बाकी आहे. पिक्चर अभी शुद्धीकरण बाकी आहे. ज्यावेळेस व्यक्ती शुद्ध होतो त्यावेळेस तो आध्यात्मिक जगाला प्रस्थान करतो. दुसऱ्या बाबतीत ज्यावेळेस मन शुद्ध होतं, सहज आज स्वतःच्या इंद्रियांना भोगण्याची जी इच्छा आहे ती नष्ट होते आणि भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याची इच्छा प्रबल होते. म्हणून कृष्ण सांगतात की मन आणि बुद्धीवर नक्कीच आपल्याला काम करायचं आहे, परंतु सगळ्यात पहिलं काम इंद्रियांवर. कसं? नियम्य, त्यांना नियंत्रित करून. काही गोष्टी आहेत जे सांगायचं इंद्रियांना की हे बिलकुल करायचंच नाही. काही गोष्टी करायच्याच नाहीत. कुठल्या कुठल्या गोष्टी? कुठल्या त्या? काही गोष्टी आहेत त्या स्पष्टपणे करायच्याच नाही, ज्यांना आपण 4 नियम म्हणतो. व्यसन करायचं नाही. कसल्या पद्धतीचं? दारू, गोवा, गुटखा, तंबाखू, बिडी, पान, इव्हन चहा आणि कॉफीचं देखील व्यसन नाही. हे इंद्रियांना सांगायचं. ह्याला म्हणतात नियम. इंद्रियांना काय करायचं? नियमात बांधायचं की हे करायचं नाही. दुसरं, मांसाहार करायचा नाही. तिकडे ओडिसामध्ये ना समुद्र आहे, तिकडची लोक म्हणतात आम्ही मांसाहार करत नाही, आम्ही फलाहार करतो. जलेर फल, मछली. जलेर फल, जलचं फळ आहे मछली. नाही, मासा नाही, अंडी नाही, मांस नाही. इवन कांदा आणि लसणला देखील काय म्हटलं जातं? मांसाहारामध्ये त्याची तुलना होते. कशानुसार? त्यामध्ये असलेल्या घटकानुसार. तामसिक घटक असतात कांदा आणि लसणामध्ये, म्हणून त्याला देखील काय कन्सिडर केलं जातं? मांसाहार कन्सिडर केलं जातं. म्हणून वैष्णव जे आहेत ते नशेमध्ये चहा कॉफी पण वर्ज्य करतात आणि मांसाहारामध्ये कांदा लसण पण वर्ज्य केलं जातं. अच्छा, तिसरं, पर स्त्री पुरुष संबंध ठेवणे बिलकुल नाही. या ठिकाणी आजच्या ज्या श्लोकामध्ये प्रभुपादजी सांगतायत की आज 39 ना? ओ सॉरी, मी हे तात्पर्य पलटलं. 39वा श्लोक सोडला आणि 40व्या श्लोकाचं व्याख्यान चालू झाला.
आणि तुम्ही पण ऐकताय. कोणीच मला म्हणत नाही की प्रभूजी हा 40वा श्लोक चालू आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आजच्या 39व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतायत की अवृतम ज्ञानमेतेन. 38व्या श्लोकामध्ये चर्चा चालू होती की चेतना जी असते ना, चेतना ह्याच्यावर 3 प्रकारचे आवरण असू शकतात किंवा 3 प्रकारे आवृत्त असू शकते. काय उदाहरण होतं मागच्या वेळेस? 3 उदाहरणं होते. हां, राखेने झाकलेली आग, धुळीने झाकलेला आरसा, आणि तिसरं गर्भाने झाकलेलं भ्रूण, है ना. जेव्हा धुवा असतो ना आगीतनं येणारा, विस्तव राखेच्या खाली दडलेला असतो, परंतु आहे का नाही हे कशावरून कळतं? की ह्या राखेच्या खाली विस्तव आहे, अग्नी आहे. कशावरून कळतं? धुव्याने, है ना. जर धुवा निघत असेल ना, कळतं की आग अजून पण आहे. म्हणजे कमीत कमी या ठिकाणी आगीचं स्पष्ट अस्तित्व दिसते. आरसा जो धुळीने, भरपूर दिवसाची धूळ आरशावर पडलेली, त्याच्यासमोर आपण उभे आहोत, परंतु आपल्याला आपला चेहरा त्या आरशामध्ये दिसत नाहीये. भले आपण त्यासमोर आहोत तरी देखील दिसत नाहीये. हे काय झालं? हा झाला अधिक जाड थर. अग्नीचं अस्तित्व सहज दिसत होतं उष्णतेमुळे किंवा धुव्यामुळे, परंतु व्यक्ती समोर असताना व्यक्तीचं अस्तित्व दिसत आरशामध्ये. कशामुळे? धुळीमुळे. तर कुणाचं आवरण जास्त आहे, धुळीचं का धुव्याचं? धुळीचं आवरण जास्त आहे. त्याहीपेक्षा आवरण कशात जास्त असतं? गर्भाचं. 2 महिने, 3 महिने, 4 महिने कळतच नाही की गर्भाशयामध्ये भ्रूण आहे. कळतं का? आवरण अधिक झालेलं. तर अशाच पद्धतीने चेतना भी आवृत्त असते. चेतना देखील काय असते? आवृत्त असते. प्राण्यांमध्ये जीव आहे हे कळतं का? आता कळायला लागलंय. कधीपासून? जेव्हापासून कुणीतरी सांगितलं आपल्याला की वनस्पतीत जीव असतो, परंतु ना एका ठिकाणचं दुसऱ्या ठिकाणी वनस्पती जातात. यावरून असं वाटत नाही की त्यामध्ये जीव आहे. बरं, आहे जीव का? कारण त्यांची वाढ होते. परंतु त्या जीवात्म्याची चेतना विकसित आहे का? कशावरून नाही? तुम्ही त्याला 4 शिव्या घाला, प्रत्युत्तरात काही म्हणत नाही. कधी असं झालं तुम्ही झाडाला काहीतरी म्हणताय, झाड वरतून टपली मारलं आपल्याला फांद्यांनी, गबस. कार्टूनमध्ये होतं, अस्तित्वात होत? का नाही होत? ठीक आहे, सोडून दे तिला. चेतना. तुम्ही दगड मारा, आपण कापतो वृक्ष, तरी देखील वृक्ष प्रतिकार करत. हे काय दाखवतं? हे दाखवतं की त्याचा चेतनेचा तेवढाच स्तर आहे. पण प्राणी, पक्षी, तुम्ही नुसता हात उचला ते पळून जातील. म्हणजे काय केला? प्रतिकार केला. किंवा नख्या दाखवतील, दात दाखवतील, प्रतिकार करतात नाही करतात? चेतनेचा स्तर विकसित झाला. मनुष्य, त्यांच्या चेतनेचा अजून स्तर विकसित असतो. गोष्ट होते. तर मनुष्याची चेतना म्हणजे धुव्याने झाकली गेलेली अग्नी किंवा राखेने झाकली गेलेली अग्नी. प्राण्याची चेतना म्हणजे धुळीने झाकला गेलेला आरसा, आणि वनस्पतीची चेतना म्हणजे गर्भाने झाकलं गेलेलं भ्रूण. गोष्ट समजते? तर जशी चेतनेचा विस्तार असतो तशा पद्धतीने ज्ञान किंवा ज्ञानाचा उपयोग होतो.
तर मनुष्य जीवनाला श्रेष्ठ यासाठी म्हटलं जातं कारण त्यावरचं जे अज्ञानाचं आवरण आहे ना बऱ्यापैकी निघालेलं असतं. हां, पण ज्यांना मनुष्याचं शरीर मिळाले परंतु अजून देखील त्यांचं ते अज्ञानाचं जे आवरण आहे ते नष्ट नाही झालं किंवा जे नष्ट करू शकतो ते नष्ट करता नाही आलं तर त्याला देखील काय म्हटलं जातं? त्या मनुष्याला प्राणीच म्हटलं जातं. ह्या मनुष्य शरीरामध्ये व्यक्ती हे जाणू शकतो की तो शरीर नाही, कोण आहे? आत्मा आहे. प्राणी शरीरात जर तुम्ही ह्या मांजराला सांगितलं अगं बस, मनुष्य जीवनाचं सार्थक म्हणजे जीवनाचं सार्थक कशाने होणार आहे ते सांगतायत महाराज इथं, तू ऐक, ती मांजर ऐकेल का? ते म्हणते दूध कुठे सांगा. तिच्यासाठी तेवढंच आहे, दूध कुठे सांगा. आणि आपण म्हणतो खायला कुठे आहे, झोपायला कुठे आहे, राहायला कुठे आहे. तर जीवात्म्याची शुद्ध चेतना ही कामाच्या 3 वेगवेगळ्या स्तराने काय केली जाते? आवृत्त केली जाते. कामाचा जेवढा जास्त थर तेवढी चेतना झाकलेली. म्हणून वनस्पतींची चेतना ही अतिशय जाड थराने काय केली गेलेली आहे? झाकली गेलेली आहे. प्राण्याचा थर थोडासा अजून शीतल झालेला आहे आणि मनुष्याचा थर म्हणजे चेतनेवरच्या आवरणाचा थर तो अजून पातळ आहे. म्हणजे ह्या शरीरामध्ये आपण आत्म्याबद्दल जाणू शकतो, प्राणी आणि वनस्पती शरीरात आत्म्याबद्दल जाणणं शक्यच नाही कारण तिथे आवरण अधिक आहे. इथे पण आवरण आहे पण आवरणाचा थर कसा आहे? हा जो काम आहे ना तो ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाला काय करतो? झाकतो. जेव्हा ज्ञानी पुरुषाचं ज्ञान या कामवासनेने झाकलं जातं ना तेव्हा तो ज्ञानी पुरुष देखील त्या कामाच्या प्रभावात येऊन स्वतःचा लॉस म्हणजे स्वतःची हानी करवतो. कशा पद्धतीने सांगतो? एकदा व्यासदेव त्यांच्या कथेमध्ये सांगतात की एका व्यक्तीने एकांतामध्ये बहीण, आई सोबत राहू नये. एकांतामध्ये स्वतःची बहीण स्वतःच्या आईसोबत पण राहू नये. का? कारण हा काम एवढा दुर्जयी आहे. त्यांचे एक शिष्य असतात जैमिनी ऋषी. त्यांना हे पटत नाही. ज्ञानातला ज्ञानी व्यक्ती देखील ह्या कामाच्या प्रभावाने स्वतःची हानी करून घेतो. म्हणून त्याने नेहमी काय राहायला पाहिजे? सतर्क राहायला पाहिजे. तर ज्या वेळेस ते हे ऐकतात की ज्ञानी देखील कामाच्या प्रभावाने प्रभावित होतो आणि स्वतःचं नुकसान करून घेतो, जैमिनी ऋषी म्हणतात मला पटत नाही. कारण ज्याला ज्ञान मिळालेलं आहे की हे शरीर फक्त हाडामासाचं काय बॅग आहे, बॅग. काय ही बॅग आहे. आणि ह्या बॅगमध्ये काय? ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांचं जेव्हा पॅकिंग येते ना बाहेरून कसं दिसतं एकदम, ते सोडा. आधीच्या काळात असं व्हायचं, मामाचं, दादाचं, बहिणीचं जर लग्न असेल ना तर जी छोटी मंडळी आहे म्हणजे भाचा, भाऊ है ना, हे लोक काय करायचे? एवढा मोठा बॉक्स घेऊन यायचे. कशाचा? गिफ्टचा. आणि म्हणायचे तुम्हाला आत्ताच काढणं आहे, ते स्पेशल गिफ्ट आहे. मग हे काढायचे
वरचा बॉक्स सहज निघाला, आतमध्ये पेपरची रॅपिंग असायची, मग एक रॅपिंग निघली, दुसरी रॅपिंग निघली, तिसरी रॅपिंग निघली, असं करत 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 15-20 मिनिटं जातात आणि शेवटी पार्ले चॉकलेट. असं पाहिले तुम्ही? केले असं? याला म्हणतात पॅकेजिंग. हां, खुदा पहाड निकला चुहा वो भी मरा हुआ. म्हणजे एवढी मेहनत केली, आतमध्ये काय आहे? हां, तर अशाच पद्धतीने जशी पॅकिंग बाहेरून छान दिसत होती ना, तसंच हे शरीर जे आहे ना बाहेरून फार सुंदर दिसतं, पण त्याच्या आतमध्ये काय पॅक केलेलं आहे? काय पॅक केलेलं आहे सांगा? तुमच्या शरीरात काय? हां, काय आहे? जर माहीत नसेल ना तर सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर बघायचं. हां, नाकातनं काय बाहेर येतं, कानातनं काय बाहेर येतं, तोंडातनं काय बाहेर येतं? म्युकस. हां, जेवढी पण 9च्या 9 छिद्र आहेत ना, त्या प्रत्येक छिद्रातनं काय बाहेर पडते? घाण बाहेर पडते. हे काय? डोळ्यातनं चिपड बाहेर पडतात, घाणच आहे. जे आत आहे तेच बाहेर पडतं ना. बाहेरून जी पॅकेजिंग आहे ना, जी सुंदर दिसते, जिच्या पाठीमागे अख्खं जीवन आपण घालवतो, त्याच्या आतमध्ये काय आहे? फक्त रक्त, विष्ठा, मल, है ना, हाडं, हेच आहे. फक्त बाहेरून कशी आहे? पॅकेजिंग आहे. तर ज्ञानी जो आहे ना, त्याला ज्ञान आहे की हे हाडा मासाचा साठा आहे, ह्याच्या पाठीमागं कोण लागणार आहे? ज्याने एवढे वेद वाचलेले, तो तर ज्ञानी आहे ना, मग तो कशाला ह्या कामाच्या प्रभावात येईल? व्यासदेव म्हणतात, ज्ञानातला ज्ञानी पण ह्या कामाच्या प्रभावात पडू शकतो. जैमिनी ऋषींना हे पटत. व्यासदेव म्हणतात, ठीक आहे, एक दिवस तुला पण अनुभव येईल. एके दिवशी संध्याकाळची वेळ असते, रात्र झालेली, आणि फार प्रचंड पाऊस पडतोय, गर्जना होत आहेत, विजांचा कडकडाट होतोय, पाऊस पडतोय. जैमिनी ऋषी वेदांचं अध्ययन करत त्यांच्या कुटीरमध्ये आहेत. आतमध्ये बाहेरून दरवाजा वाजतो. कुणी आहे का घरात? रात्र झालेली, 10-11 वाजत असतील, आणि जैमिनी ऋषी आतमध्ये वेदांचं अध्ययन करतायत आणि बाहेरून आवाज एका महिलेचा. कुणी आहे का घरात? ते म्हणतात, काय हवंय? म्हणे आसरा हवाय, बाहेर पाऊस पडतोय, भरपूर वेगाचा, विजांचा कडकडाट होतोय, आणि अंधारामुळे रस्ता देखील समोरचा कळत नाहीये. एक रात्र विसावा मिळेल का? आता यांना देखील वाटतं की बाबा एकटी महिला कुठं जाईल. ते म्हणतात, ठीक आहे. त्यांना म्हणतात, तुम्ही आतमध्ये विश्रांती घ्या, मी बाहेर झोपतो. बाहेर वसरी म्हणतात, माहिती आहे तुम्हाला? कंपाऊंड, त्याला थोडंसं शेड असतं, वसरी म्हणायचं आमच्या मराठी भाषेमध्ये आम्ही, है ना. म्हणतात, मी बाहेर झोपतो, तुम्ही आतमध्ये विश्रांती करा. आता हे जैमिनी ऋषी बाहेर आहेत. हां, आणि चिंतन चालू आहे. काय करत असेल बरं का ती महिला आत? लगेच वेद आठवत, नाही, परस्त्री माते समान जाण. वेदांचे वाक्य आठवत आहेत. हां, चाणक्य पंडित म्हणतात, मात्रवत परदारेषु, दुसऱ्याच्या पत्नीला आईप्रमाणे पाहायला हवं. आणि ह्यांच्या मनात विचार, लगेच वेदांचं वेगवेगळे श्लोक, पण एक श्लोक झाला लगे विचार महिला, लगे दुसरा श्लोक, लगे दुसरा श्लोक झाला विचार महिला. हळूहळू त्यांचं मन एवढं त्या महिलेच्या विचाराने व्याप्त होऊन जातं की ते अक्षरशः दरवाजा ठोठावतात. म्हणे, दार काढ. म्हणतात, नाही, मी एकटी आहे आतमध्ये. म्हणतात, नाही, दार काढ. महिला दार काढत नाही. तर हे जैमिनी ऋषी, एवढे इंद्रियांवरती संयम असणारे, एवढं वेदांचं ज्ञान असणारे, कामाच्या प्रभावाने झोपडीच्या छतावरनं
रूममध्ये प्रवेश करतात आणि बळच त्या महिलेला नाही फक्त असं टर्न करतात, पाहण्यासाठी किती सुंदर आहे. आणि ती महिला असं पल्लू काढते आणि समोर दाढी असलेले व्यासदेव ने काय वेदांचे ज्ञाता, कुठे गेलं ज्ञान. भल्या भल्यांना देखील हा काम चित्त पाडतो, चित्त. आता किती मोठा तुर्रमखान असू द्या. प्रभुपादजी तात्पर्यात म्हणतायत की ज्ञान, काम हा एवढा दुर्जय शत्रू आहे की तो ज्ञानाला पण काय करतं, आवृत्त करतं. म्हणून ज्ञानांचा नित्यवैरी जर कोणी असेल तर कोण आहे, काम आहे. आणि श्रील प्रभुपादजी तात्पर्यात म्हणतात की ह्या भौतिक जगाचं अस्तित्वाचं एकमेव कारण काम आहे. आणि त्याही काम म्हणजे इंद्रिय भोगाची इच्छा, बरं का. आणि कामाचे अनेक रूप आहेत. सगळ्यात मोठं कामाचं रूप म्हणजे मैथुन जीवन. म्हणून ह्या भौतिक जगाला एक नाव आहे, मैथुन आगार. मैथुन आगार म्हणजे माहिती आहे, कारागार. ऐकलं का? कारागार म्हणजे जेल, असं स्थान ज्या ठिकाणी कैद्यांना ठेवलं जातं कारागार म्हटलं जातं. जिथे धान्य ठेवलं जातं, हा ना, कोठार म्हणतो आपण त्याला, ते धान्यांचं आगार. तसंच मैथुनाचं जर आगार असेल काही, किंवा मैथुनाचं जर काही स्थान असेल तर ते काय, हे भौतिक जगत. आणि ह्या भौतिक जगामध्ये मैथुनाच्या इच्छेतून कुणीही सुटलेला नाहीये. आणि जर भगवत धामात जायचं असेल, जर भगवंतांची सेवा करायची असेल, जर भगवंतांच्या आश्रयात राहायचं असेल, तर ह्या भौतिक जगाला सोडावं लागणार. आणि आत्महत्या करून सोडता येत नाही. हे ना रहेगा बाज ना बजेगी बासुरी, शरीरच नाही राहणार तर काम कुठून राहणार, असं शक्यच नाही. हे शरीर सोडलं तर दुसरं शरीर घेणार. आज आपण जेही कार्य करतोय, आपण दुसरं शरीर तयार करतोय. आणि आपलं ऑलरेडी 50 वर्ष झाले तर 50% शरीर तयार झालेलं आहे, 30 वर्ष झाले तर 30% शरीर तयार झालेलं आहे. सांगायचं तात्पर्य म्हटलं तर, आपण आजपर्यंत जेवढे वर्ष इथे जगलो ना, आपण पुढचं शरीर ऑलरेडी तयार केलेलं आहे. पण ते घ्यायचं का नाही. कधी कधी आपण ऑर्डर देतो ना, केकची ऑर्डर दिली, पैसे दिलेत, पण तो केक खायचा का नाही, चॉईस असते नसते. ऑर्डर तर दिली, पैसे तर दिलेत, पण तो घ्यायचा का नाही, चॉईस असते का नाही. तशाच पद्धतीने आपण आत्तापर्यंत जगून काय केलेलं आहे, पुढचं शरीर तयार केलेलं आहे, ते घ्यायचं का नाही, काय चॉईस आहे. तर ह्या जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये विशेष करून एक संधी मिळते, ज्या संधीचा वापर करून आपण ह्या कामरूपी शत्रूवरती विजय प्राप्त करू शकतो आणि ह्या काम भावनेपासून मुक्त होऊ शकतो. पण इथे काम करण्याच्या आधी कमीत कमी त्याला शारीरिक स्तरावरती रोखलं जायला पाहिजे. आधीच्या काळामध्ये ना, पूर्वीच्या युगामध्ये जर मनामध्ये जर आपण एखादी गोष्ट केली ना, त्याचं पण पाप लागायचं. कलियुगामध्ये ना, मनामध्ये एखादा विचार आला त्याचं पाप नाही लागत, परंतु तो विचार क्रियेत आला की त्याचं पाप पुण्य जे लागायचं ते लागतं. म्हणून मन शुद्धीकरणाच्या प्रणालीत असताना मनात भरपूर सारे वाईट विचार येतील, परंतु त्यांना क्रियेद्वारा प्रदर्शित करण्याला नाही पाहिजे. त्याला म्हणतात इंद्रिय संयम. आणि त्या इंद्रिय संयमाच्या आधारे
आपण हळूहळू मनाच्या त्या प्रवृत्तीला थांबवू शकतो. पण दाबली जाऊ शकत नाही बरं का. बऱ्याचदा ना आपण मनामध्ये दुःख, मनामध्ये क्रोध, मनामध्ये दाबून ठेवतो ना, पण एका दिवशी तो ज्वालामुखीसारखा बाहेर येतो. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू जे स्वतः श्रीकृष्ण आहेत, कलियुगामध्ये जीवात्म्याला ह्या कामरूपी शत्रूला विजय प्राप्त करण्याचा मार्ग घेऊन येतात. कुठला? हरिनाम. या हरिनामामध्ये ती शक्ती आहे. जर आपण प्रामाणिकपणाने, श्रद्धेने आणि नीतिनियमाचं पालन करत हरे कृष्ण महामंत्राचा नित्य जप केला तर ह्या कामरूपी शत्रूवरती आपण विजय प्राप्त करू शकतो. हे अशक्य आहे बरं का. पाण्यामध्ये राहायचं पण भिजायचं नाही. पाण्यात राहायचं पण शक्य आहे का? अशक्य आहे. लोणी माहिती आहे? लोणी हातावर घेतलं तर काय होतं? पगळतं ना. अच्छा, हे लोणी जर विस्तावर टाक असाल तर स्त्री हिला अग्नी म्हटलं गेलेलं आहे आणि पुरुष याला लोणी म्हटलं गेलेलं आहे. पुरुषाने ठरवायचं की मी स्त्रीच्या संगात राहील आणि पगळणार नाही, हे अशक्य आहे. भौतिक जग अशाच पद्धतीचा अग्नी आहे आणि काम वासना हिला देखील अग्नीचंच रूप म्हटलं गेलेलं आहे. काम इच्छा करायच्या आणि भौतिक जगात अडकायचं नाही असं शक्य नाही. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू हे आध्यात्मिक जगातनं ह्या भौतिक जगामध्ये जीवात्म्याला सोडवण्यासाठी येतात. काय करण्यासाठी? कुठून सोडवण्यासाठी? जेलमधून. कुठलं जेल आहे? मैथुन आगार नावाचं जेल आहे. या मैथुन आगारातून सोडवण्यासाठी येतात. काय घेऊन येतात? प्रेम घेऊन येतात. हरे कृष्ण महामंत्र हे आध्यात्मिक जगाचं प्रेम आहे. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. तर आध्यात्मिक जगाचं प्रेमधन घेऊन येतात. काय करण्यासाठी? आपल्या हृदयातील जी कामवासना आहे तिला शमवण्यासाठी. आणि ती कामवासना तेव्हाच शमू शकते जेव्हा भगवंतांप्रती आपलं प्रेम उत्पन्न होईल. तर श्री चैतन्य महाप्रभू हे 535 वर्षांपूर्वी जवळजवळ पश्चिम बंगालमध्ये 15व्या शतकात प्रकट झालेले स्वतः कृष्ण. कोण? हे इथे जे दिसत आहेत ना नृत्य करताना, स्वतः कृष्ण, परंतु भक्ती शिकवण्यासाठी आणि भक्तीचा आस्वादन करण्यासाठी 15व्या शतकामध्ये इथे प्रकट झालेले. त्यांच्या प्रकट दिनाला गौर पौर्णिमा म्हणून साजरं केलं जातं. आणि हा त्यांचा प्रकट दिवस कधी आहे? येत्या मार्च महिन्यामध्ये 3 तारखेला. किती? 3 तारखेला. तर पुढच्या बुधवारी आपण गीतेवरती चर्चा नाही करणार. इथून पुढचे काही बुधवार आपण श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलेवरती चर्चा करूया, त्यांच्या जीवन गाथेवरती चर्चा करूया आणि काही शिकवण घेऊया, जी शिकवण आपल्याला या भौतिक जगामधल्या दुःखातनं बाहेर काढू शकते. तर चैतन्य महाप्रभूंचे एक अनुयायी होऊन गेले ज्यांचं नाव आहे श्री सार्वभौम भट्टाचार्य. सार्वभौम भट्टाचार्य यांनी श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल 8 श्लोक लिहिले. असे त्यांनी भरपूर सारे काव्य केलेले चैतन्य महाप्रभूवर. पण एक जे 8 श्लोक आहेत महत्त्वपूर्ण, त्यांना श्री शचीसुताष्टक म्हटलं जातं. सची ही चैतन्य महाप्रभूंची आई. सची सूत, सूत म्हणजे पुत्र, मुलगा. सचीचे जे पुत्र आहेत त्यांचं गुणगान करणारं अष्टक, याला म्हणतात श्री शचीसुताष्टकम. तर आपण प्रयत्न करूया चैतन्य महाप्रभूंच्या आविर्भावात दिवसाच्या काय म्हणू आपण उपलक्षवर
आपण हे सच्चित्सुताष्टकम गाऊया. जसं आपण दामोदराष्टक गायला महिनाभर, तसं आपण एक 2-4 आठवडे सच्चित्सुताष्टक पण गाण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर इथे तुमच्यासमोर सर्वांना वाचायला येतं, म्हणजे स्पष्ट आहे वाचण्यासाठी. ठीक आहे. तर मी गाईल, आधी हे 2 लाईन मी म्हणेल, त्यानंतर तुम्ही अनुसरण करा, त्यानंतर 2 लाईन मी म्हणेल, त्यानंतर तुम्ही अनुसरण करा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे सच्चित्सुताष्टकम गाऊया आणि मग त्याचं जे ट्रान्सलेशन आहे त्याला वाचू. रिटर्न करतो. ठीक. कुणी एक जण करताल वाजू शकतं. जय श्री सच्चित्सुताष्टकम की जय. श्री निताई गौरचंद्र की जय. नव गौरवरं नव पुष्पशरं नव भावधरं नव लास्यपरं नव गौरव नव गौरवरं नव पुष्पशरं नव भावधरं नव लास्यपरं नव नव हास्यकरं नव हेमवरं प्रणमामि शचीसुत गौरवरं नव हास्यकरं नव हेमवरं प्रणमामि शचीसुत गौरवरं नव प्रेमयुतं नवनीतशुचं नव वेशकृतं नव प्रेमरसं नव नवधाविलसत शुभप्रेममयं प्रणमामि शचीसुत गौरवरं नवधाविलसत शुभप्रेममयं प्रणमामि शचीसुत गौरवरं हरिभक्तिपरं हरिनामधरं करजाप्यकरं हरिनामपरं हरिभक्तिपरं हरिनामधरं करजाप्यकरं हरिनामपरं नयने सततं प्रणयाश्रुधरं प्रणमामि शचीसुत गौरवरं नयने सततं प्रणयाश्रुधरं प्रणमामि शचीसुत गौरवरं सततं जनता भवतापहरं परमार्थपरायण लोकगतिं सततं जनता भवतापहरं परमार्थपरायण लोकगतिं नवलेहकरं जगत्तापहरं प्रणमामि शचीसुत गौरवरं नवलेहकरं जगत्तापहरं प्रणमामि शचीसुत गौरवरं प्रणमामि
शचीसुत गौरवरं प्रणमामि शचीसुत गौरवरं प्रणमामि शचीसुत गौरवरं प्रणमामि शचीसुत गौरवरं निज भक्ति परं प्रियचारुतरं नटनर्तननागर राजकुलं निज भक्तिकारं प्रियचारुतरं नटनर्तननागर राजकुलं कुलकामिनी मानसलास्यकरं प्रणमामि शचीसुत गौरवरं कुलकामिनी मानसलास्यकरं प्रणमामि शचीसुत गौरवरं प्रणमामि शचीसुत गौरवरं प्रणमामि शचीसुत गौरवरं प्रणमामि शचीसुत गौरवरं करतालवलं कलकण्ठरवं मृदुवाद्यसुवीणिक या मधुरं करतालवलं कलकण्ठरवं निज भक्तिगुणावृतनाट्यकरं प्रणमामि शचीसुत गौरवरं निज भक्तिगुणावृतनाट्यकरं प्रणमामि शचीसुत युगधर्मयुतं पुनर्नन्दसुतं धरणीसुचित्रं भव भावोचितं युगधर्मयुतं पुनर्नन्दसुतं धरणीसुचित्रं भव भावोचितं तनुध्यानचितं निजवासयुतं प्रणमामि शचीसुत गौरवरं तनुध्यानचितं निजवासयुतं प्रणमामि शचीसुत गौरवरं अरुणं नयनं चरणं वसनं वदने स्खलितं स्वक नामधरं अरुणं नयनं चरणं वसनं वदने स्खलितं स्वक नामधरं कुरुते सुरसां जगता जीवनं प्रणमामि शचीसुत गौरवरं नव गौरवरं नव पुष्पशरं नव भावधरं नव लास्यपरं नव गौरवरं नव पुष्पशरं नव भावधरं नवहास्यकरं नवहेमवरं प्रणमामि शचीसुत गौरवरं नवहास्यकरं नवहेमवरं प्रणमामि शचीसुत प्रणमामि शचीसुत गौरवरं प्रणमामि शचीसुत
गौरवरं प्रणमामि सचीसुत प्रणमामि सचीसुत गौरवरं प्रणमामि सचीसुत गौरवरं प्रणमामि सचीसुत हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे